माहूर तालुक्यात संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते. पीक विमा, घरकुल आणि पाणी टंचाई अशा विविध प्रलंबित प्रश्नांवरून माहूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेले असून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पीक विम्यातून शेतकऱ्यांना डावलले. माहूर तालुक्यात 100% अतिवृष्टी होणे पीक विमा कंपन्यांकडून भरपाई देण्यास टाळाटाळ केली जाते आहे. 9 महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. घरकुलधारकांचे रखडलेले हप्ते, अनेक लाभार्थ्यांनी घरे पूर्ण करूनही त्यांना मिळणारे हप्ते प्रशासनाने रोखून धरले आहेत. विशेषतः टाकळी, पडसाने आणि लिंबायत येथील नागरिक पंचायतीच्या चक्रा मारून त्रस्त झाले आहेत. अधिग्रहित विहिरींचा मोबदला शून्य. मदनापूर, वायफणी आणि इतर गावातील विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या होत्या, मात्र प्रस्ताव पुढे न पाठवल्यामुळे शेतकऱ्यांना 4 महिन्यांपासून मोबदला मिळालेला नाही. भीषण पाणी टंचाई. नाईकवाडी आणि मदनापूर परिसरात मागील 6 महिन्यांपासून बोअरवेलची मागणी केली जाते आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. रोजगार हमी योजनेतील विहिरींचे मस्टर अद्याप निघालेले नाही. मदनापूर येथील भजनी मंडळाचे 20 वर्षांपासूनचे मानधन थकीत आहे. गोंडवडसा येथील कोट्याचा निधी तातडीने मिळावा अशीही मागणी करण्यात आलेली आहे. पिंटू उर्फ लक्ष्मीकांत पाटील, वायफणीकर आणि गोपाल नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जर या मागण्यांवर तातडीनं कार्यवाही झाली नाही तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.